लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे जीवा ही सरोगेसी मदर शोधून काढणार आणि आता इकडे दुसऱ्या बाजूला IIP रोडवरचं सर्व काही तुम्हाला मिळून जाईल असा दिलासा इन्स्पेक्टर साहेब पार्थ आणि काव्याला देणार. आता नेमकं काय काय घडतं हे सगळं काही बघूया. तर आता इकडे जी काव्या आहे ती इन्स्पेक्टर साहेबांना अगदी पोटतिडकीने समजावून सांगते की इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला ते IIP रोडवरचं फुटेज मिळणं खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी, ते खूप गरजेचं आहे. जर आम्हाला ते फुटेज मिळालं ना तर आम्ही तिथल्या बायकांची खरोखर मदत करू शकू, तो रोड दुरुस्त होईल. आतापर्यंत त्या रोडला खूप बायकांचे मिसकॅरेज झालेले आहेत, कितीतरी स्त्रियांनी आपली मुलं त्या रोडमुळे गमावलेली आहेत आणि हे पुन्हा व्हायला नको म्हणून या देशाचा सुजाण नागरिक म्हणून जर आपल्याला वाटत असेल ना तर आपण काहीतरी ठोस पावलं उचलायलाच हवी. आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही याच्यावरती काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. त्याबरोबर आता लगेचच ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मॅडम, बोलणं जेवढं सोपं असतं ना तेवढं करणं अवघड असतं. पण ठीक आहे, मी तुमचा व्हिडिओ एक व्हायरल झाला होता तो पाहिला आहे, आपल्या जिल्ह्याच्या ज्या IAS आहेत त्यांच्याबरोबरचा. त्याबरोबर ती म्हणते हो, कारण मी सुद्धा IASच होणार आहे म्हणून मला आत्तापासूनच लोकांचे प्रश्न सोडवण्यात रस आहे आणि म्हणून मी हे काम हातात घेते. त्याबरोबर ते इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे, तुम्ही उद्या या परत 11 वाजता सकाळी, तेव्हा मी तुम्हाला सर्व डिटेल्स देऊन टाकेन. आज मला त्या सर्व डिटेल पहिल्या स्वतःला घ्याव्या लागतील माझ्या ताब्यात, त्यानंतरच मला तुम्हाला ते देता येतील. त्याबरोबर मग लगेचच इकडे ती लोक म्हणतात की ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं आम्ही येऊ उद्या. त्यानंतर मग आता पार्थ आणि काव्या हे दोघंही जण तिकडनं घरी जायला निघतात. घरी आल्याच्या नंतर इकडे आता काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ खरंच केवढी चांगली गोष्ट झाली ना, आपल्याला ह्या डिटेल्स मिळाल्या. ते आता आपण त्या रोडवरती जे काम करणार होतो आपण काम करू शकतो. आपल्याला आपली केस आणखीन जास्त स्ट्रॉंग बनवता येऊ शकते. त्या इन्स्पेक्टर साहेबांनी उद्या आपल्याला बोलवलं आहे, त्यावेळी आपण तिथे पोहोचू. एक काम करू, उद्या लवकरच घरातून निघू. आधी तर पहिले डॉक्टरांकडे जाऊ आणि तिकडनं माझी पूर्ण केस ही घेऊ आणि दुसऱ्या डॉक्टरांच्या ताब्यात देऊ आणि मग त्यानंतर पुढे आपण तिकडे पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. काहीही करून उद्या आपल्या हातात जर त्या सर्व डिटेल्स लागल्या ना तर मग त्याच्या पुढचं काम आपण लवकर सुरू करू शकू. हो ना पार्थ? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, काव्या काव्या काव्या, हो आपण करू सगळं, पण त्याआधी तुम्ही जरा शांत बसताय का? मगापासून आपण खूप फिरलो आहे, तुमची खूप दगदग झाली आहे. आत्ता कुठे आपण घरी आलो आहे आणि घरी आल्या आल्या खोलीत आल्या आल्या एखादी मुलगी म्हणेल जरा AC ऑन करा, जरा मला पाणी द्या, तर ते सगळं राहिलं बाजूला, तर तुम्ही पुन्हा ते IIP रोडचं पुराण घेऊन कुठे बसताय? काव्य, हे बघा, तुम्हाला काम करायचं आहे आणि मी काम करायला तुम्हाला नाहीसुद्धा म्हणालेलो नाही आहे, पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही स्वतःची काळजी करणारच नाही आणि तुम्ही फक्त कामाच्या मागे लागून राहाल. असं मला अजिबात चालणार नाही. हलगर्जीपणा करू नका काव्या स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत, नाहीतर जर तुम्हाला काही झालं ना तर आई मला सोडणार नाही या काव्या, म्हणून सांगतोय प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित सांभाळून राहा. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आई ही काहीही बोलणार नाही, उलट आईना सुद्धा आनंदच होईल मी हे जे काही करते ते बघून, असं काव्या म्हणते. पार्थ म्हणतो नाही, आनंद होईलच, पण जर तुमच्या तब्येतीला काही झालं ना तर आनंद होणार नाही. त्या IIP रोडच्या नादात तुमच्या तब्येतीची हेळसांड नको आहे आम्हाला. आपण आता उद्या जाऊ आणि मग CCTV फुटेज, परत ती यादी वगैरे सगळं काही घेऊ. नाहीतर मी एकटाच जाऊ का? त्यावर काव्या म्हणते नाही नको, आपण दोघं एकत्र गेलो होतो ना आज, उद्याही एकत्र जाऊ. आता ते दोघं जण बेडरूममध्ये बोलत असतात आणि त्यांचं बेडरूममधलं सगळं बोलणं विजयने चोरून ऐकलेलं असतं. आता विजय त्यांचं हे सगळं काही बोलणं ऐकत असतो. विजय म्हणतो बाप रे, याचा अर्थ त्या IIP रोडवर आता हे जाणार आणि तिकडची यादी वगैरे काढणार, म्हणजे यांना खरं कळलं
झालंय की काय की माझ्यामुळेच नंदिनीचं मिसकॅरेज झालं होतं वगैरे. नाही नाही नाही, जर तसं काही असेल ना तर हे सगळं माझ्यासाठी खूपच जास्त रिस्की आहे. मला ह्या सर्व गोष्टी लवकर मॅनेज कराव्या लागतील, काहीतरी करावं लागेल. पण कसं करू, काय करू? विजयला आता खूपच जास्त टेन्शन येऊन गेलेलं असतं. काय करायचं, कसं करायचं काहीही त्याला सुचत नसतं आणि तो आता टेन्शनमध्येच रूममध्ये जातो. रूममध्ये जाऊन तो विचार करतो की नाही नाही नाही, काहीही झालं तरी आतापर्यंत मी या घरामध्ये अगदी हक्काने राहतोय. पण जर या लोकांना ही गोष्ट चुकून जरी माहिती झाली की मी नंदिनीचा अपघात केला होता किंवा काय, तर मग मात्र माझं काही खरं नाही. मग ह्या घरात राहणं तर दूर, ह्या घराच्या दिशेने तोंड करून झोपण्याच्या लायकीचं सुद्धा ही लोक मला ठेवणार नाहीत. आता विजय विचारात इतका मग्न असतो की त्याच्या समोर बसलेली वसुहत्या त्याला दिसतच नसते. मग वसुहत्या विजयला म्हणते, काय हो जावई बापू, काय झालंय काय? असं भूत बघितल्यासारखं खोलीत येऊन गप्प का बसलाय? काय झालंय सांगा तरी मला. त्याबरोबर मग विजय म्हणतो, अहो सासूबाई तुम्ही इथे, मी तुम्हाला खरंच बघितलंच नाही, खूप मोठी गडबड होऊन गेलेली आहे. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, नाही ते तुमचं तोंड बघून मला कळलंच आहे, पण आता काय झालंय ते सांगताय का जावई बापू? त्याबरोबर विजय म्हणतो, सासूबाई अहो अजिबात गमतीच्या मूडमध्ये नाही आहे मी, इथे खूप मोठी गफलत होऊन गेली आहे. त्यावर वसुहत्या म्हणते, बरं बरं, पण एवढं घडलंय काय, कमीत कमी ते तरी मला सांगा. सांगणार नाही तुम्ही तर कळणार कसं मला? त्याबरोबर मग आता विजय सांगू लागतो, अहो तुमची ती काव्या अति हुशार, ती जाणार आहे त्या IIP रोडला, तिकडे त्या रोडचं काम व्हायला हवं असं तुमच्या न झालेल्या IAS सुनबाईंची इच्छा आहे आणि त्यासाठी ती उद्या पोलीस स्टेशनमधून तिकडे घडलेल्या अपघातांची वगैरे यादी मिळवणार आहे आणि CCTV फुटेज वगैरे सुद्धा घेणार आहे. अहो त्या फुटेजमध्ये माझी गाडी दिसते, मी दिसतोय, म्हणजे त्यांना कळू शकतं की नंदिनीचा अपघात मी केलाय. आणि जर हे त्यांना कळलं तर तुम्हाला तर माहिती आहेच ती लोक माझं काय करतील. आता मला काय करू आणि काय नको असं झालंय. सासूबाई अहो मला काहीही सुचत नाहीये. आता ह्या अशा कठीण प्रसंगी फक्त तुम्हीच अशी एकमेव व्यक्ती आहात जी माझी मदत करू शकता. सासूबाई आता तुम्हीच सांगा मी काय करू? अहो अगदी सगळ्याच बाजूंनी खूप मोठ्या धर्मसंकटातच मी सापडलेलो आहे. आता तुम्ही जे बोलाल की नाही ते करायला मी तयार आहे, म्हणजे मला ह्या सगळ्यातून मोकळं होता येईल, बाहेर पडता येईल. त्यावर वसुहत्या म्हणते, तुम्ही केलंय तुम्ही निस्तरा. त्याबरोबर लगेचच विजय म्हणतो, अहो सासूबाई असं काय करताय? मी जरी केलेलं असलं तरी सांगितलं मात्र तुम्हीच होतात ना, तुमच्याच सांगण्यावरून मी सगळं काही केलंय. सासूबाई अहो आता एवढे दिवस आपण एका टीममध्ये होतो आणि आता जशी माझ्यावरती पकडले जाण्याची वेळ आली तसं तुम्ही मला एकटं सोडताय, इट्स नॉट फेअर. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, काही एकटं बिकटं सोडत नाहीये मी तुम्हाला. आता मी काय सांगते ते गुपचूप ऐकून घ्या. एक काम करा, आता पोलीस स्टेशनमधूनच मिळवणार असतील ना ती लोक याद्या? त्यावर विजय म्हणतो, हो पोलीस स्टेशनमधूनच. वसुहत्या म्हणते, किती वाजता जाणार आहेत ते दोघं, काही कळलं का? त्यावर विजय म्हणतो, सकाळी 11 वाजता त्या दोघांना इन्स्पेक्टर साहेबांनी बोलवलंय. त्यावर वसुहत्या म्हणते, बरोबर, मग उद्या सकाळी 10 ते 9:30 वाजता तुम्ही तिकडे पहिले पोहोचा आणि तिकडे जाऊन त्या इन्स्पेक्टरला चांगलं काहीतरी त्याच्या घशात कोंबा आणि त्याच्याकडनं ते फुटेज, त्या लिस्ट स्वतःच काढून घ्या आणि त्याला सांगा की माझ्या व्यतिरिक्त ही यादी कोणालाही द्यायची नाही, कोणालाच द्यायची नाही. त्याच्यासाठी त्याला भरपूर पैसे चारावे लागतील तुम्हाला. त्याबरोबर विजय म्हणतो, सासूबाई पैशांची काही कमी नाही, पैशांचं बघू. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, हां मग आता मी सांगितलंय तसंच करा आणि हो लवकर जा, कमीत कमी उद्या तरी, म्हणजे जास्त मातीत होणार नाही. आणि ती गाडी ती कुठे लपवली आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा, नाहीतर त्या गाडीची सुद्धा काहीतरी वेगळी विल्हेवाट लावा, ती गाडी सुद्धा ठेवलेल्या जागेवरून हलवा. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता पार्थ याला फोन येतो दिव्याचा आणि दिव्या सांगते की सर उद्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे, विक्रम सर सुद्धा असणार आहेत आणि जीवा सर सुद्धा असणार आहेत, तर तुम्हालाही थांबावं लागेल. त्याबरोबर पार्थ तिला सांगतो की मला उद्या वेळ लागेल ऑफिसला यायला. त्यावर ती म्हणते, मग तुम्ही हे प्लीज विक्रम सरांना सांगाल का, नाहीतर ते माझ्यावर रागवतील. पार्थ विचार करतो, नाही नको, बाबांना सांगायचं म्हटलं तर कॉम्प्लिकेशन होईल आणखी. मग पार्थ नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला रिक्वेस्ट करतो की नंदिनी उद्या प्लीज तुम्ही आणि काव्या दोघीजणी एकत्र दवाखान्यात जाल का? त्यावर मग आता लगेचच नंदिनी म्हणत असते,
पार्थ अहो गेलो असतो एकत्र जायला, तशी काही हरकत नव्हतीच माझी, पण काय ना मला उद्या जरा महत्त्वाची कामं आहेत म्हणून मी परवा जाणार होते आणि त्याशिवाय मी सुद्धा नाही आहे ना उद्या दादा, म्हणून. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, काय रे वेड्या, जर तुला माहीत होतं की उद्या ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे, बाबा सुद्धा त्या मीटिंगमध्ये असणार आहेत, तर हे तुम्हाला आधीच का नाही सांगितलं? मग मी सुद्धा काव्याला बोललो असतो ना की डॉक्टर बरोबर बोलून घे, नंतरची तारीख माग म्हणून, परवाची वगैरे, तू मला का नाही सांगितलं रे? त्याबरोबर जीवा म्हणतो, अरे दादा मला काय माहिती, मला वाटलं दिव्याने तुला आधीच सगळं काही इन्फॉर्म केलं असेल म्हणून मी काहीच नाही बोललो. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, पण खरंच आता अचानक हा प्रॉब्लेम झालाय आणि उद्या काव्याची तारीख आहे नंदिनी, तर तुम्ही जाल का तिच्याबरोबर प्लीज? हवं तर तुम्ही सुद्धा तुमची केस उद्याच हँडओव्हर करून घ्या ना. त्याबरोबर मग आता पार्थ एवढी रिक्वेस्ट करत असतो, मग नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे मी जाईन उद्या काव्याबरोबर, काही हरकत नाही. त्यानंतर थँक्यू बोलून पार्थ आणि काव्या तिकडनं निघून जातात. त्याबरोबर लगेचच आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते, आता जीवा आपण काय करायचं? ही तर खूप मोठी अडचण आली आपल्यासमोर. अहो काव्याला काहीच माहीत नाही आहे आणि डॉक्टर कोण येणार आहेत काय त्याबद्दल मलाही काही माहीत नाही आहे. उद्या कोण डॉक्टर असतील, काय असतील, मी त्यांना हे सगळं कसं सांगू? माझ्या पोटात बाळच नाही आहे, डॉक्टर काय चेक करणार आहेत जीवा उद्या? त्याबरोबर नंदिनी खूप घाबरलेली असते. जीवा तिला सांगतो, काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग नक्की निघेल, देव आहे आपल्या पाठीशी. दुसऱ्या दिवशी नंदिनी आणि काव्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आता दोघीजणी बसतात. नंदिनी इकडे खूप घाबरलेली असते, काळजीत असते, काव्या मात्र नॉर्मल असते. नंतर आता जेव्हा चेकअपची वेळ येते तेव्हा दोघीजणी आतमध्ये येतात. डॉक्टरची खुर्ची उलटी असते. नंदिनी डॉक्टरला हाक मारते, एक्सक्यूज मी. त्याबरोबर डॉक्टर मागे वळते आणि वरती बघते तर काय, समोर नंदिनी आणि काव्या. डॉक्टरच्या चेहऱ्यावरती एक मोठंच्या मोठं स्माईल येतं आणि नंदिनी व काव्याच्याही चेहऱ्यावरती एक मोठं स्माईल येतं. मग आता लगेचच डॉक्टर उठते आणि म्हणते, नंदिनी, काव्या, तुम्ही दोघी, ते पण एकत्र. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी काव्या तिला म्हणतात, आर्या तू इथे? अगं तू तर ॲब्रॉडला होतीस ना? त्यावर आर्या म्हणते, हो होते, पण काय करणार, आई बाबांना कुठे करमतं माझ्याशिवाय. आईने नुसता हट्ट धरला होता की परत ये परत ये परत ये आर्या, म्हणून मग शेवटी एक प्रोजेक्ट सुरू होतं तिकडे रिसर्चचं, ते संपवलं आणि मग इकडे आले. त्याबरोबर हे ऐकून आता नंदिनीच्या जीवात जीव येतो. नंदिनी म्हणते, म्हणजे आमच्या केस तुझ्याकडेच आहेत का आर्या? त्यावर आर्या म्हणते, हो, तुमच्या डॉक्टरने तुमच्या दोन्ही केस माझ्याकडेच दिले. बरं झालं ना, मीच माझ्या बहिणींची ट्रीटमेंट करेन. खरं सांगू का, मला ना तुमच्या दोघींच्याही लग्नाला येण्याची खूप इच्छा होती, पण काय करू, तिकडनं येणं शक्य झालंच नाही, तिकीट मिळालं नाही ना मला अर्जंटमध्ये, म्हणून ग. त्याबरोबर लगेचच नंदिनी आणि काव्या म्हणतात, अगं काही हरकत नाही, चालायचंच. मग आता आर्या म्हणते, जाऊ द्या, लग्नाचा प्रवास तू बहिणींचा बघता नाही आला म्हणून काय झालं, प्रेग्नेन्सीचा तर बघता येईल ना, लग्न नाही तर डोहाळे जेवण, काहीतरी तर मिळेल. त्याबरोबर नंदिनी आणि काव्या हसतात. त्यानंतर आर्या म्हणते, बरं आपण आपल्या कामाला लागूया आता, गप्पा काय नंतर होतच राहतील. मला सांगा, पहिलं चेकअप कोणाचं करायचं? त्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणते की काव्या तू येतेस का? त्यावर काव्या म्हणते, ताईला घेऊन जा ना पहिला आर्या. त्यावर नंदिनी सुद्धा म्हणते की नाही नाही जा तू. मग आता काव्याचं चेकअप वगैरे करून घेतलं जातं. त्यानंतर आता नंदिनीला चेकअपला आणलं जातं. आता नंदिनी तर प्रेग्नंटच नाही आहे. आर्या तिला म्हणते, नंदिनी अगं बघतेस काय, झोप ना पलंगावर. त्यावर मग नंदिनी आर्याला म्हणते, आर्या माझ्या पोटात बाळच नाही आहे, तर तू कसली तपासणी करणार आहेस? त्यावर आर्या म्हणते, काय बोलतेस तू हे नंदिनी? अगं तू इथे सोनोग्राफीसाठी आली आहेस ना? मग त्याबरोबर नंदिनी तिला म्हणते, हो आर्या मी चेकअपसाठी आली आहे, पण माझं चेकअप नाही होऊ शकत. त्यावर मग आर्या म्हणते, नंदिनी नेमका काय प्रॉब्लेम आहे ते मला सांगशील का? नंदिनी म्हणते, आर्या मी तुला सध्या एवढंच सांगते की तू फक्त बाहेर जाऊन सांग की मी प्रेग्नंट आहे आणि मी आणि माझं बाळ दोन्ही व्यवस्थित आहोत. त्यावर आर्या म्हणते, अगं पण मी हे खोटं कसं बोलू, आधी मला तुझं चेकअप तर करू देत. त्यावर नंदिनी म्हणते, आर्या प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडते, हवं तर मी तुला सगळं नंतर व्यवस्थित समजावून सांगेन, पण आत्ता मी जेवढं सांगते ना तेवढं कर आर्या प्लीज. काव्यासाठी हे सगळं खूप महत्त्वाचं आहे गं. तुला तर माहिती आहे ना काव्या की हळवी येते. माझ्या बाबतीत जर काही चुकीचं झालं हे तिला कळलं ना तर काहीतरी अनर्थ घडेल. प्लीज आर्या मी तुझ्या पाया पडते, हवं तर. आर्या नंदिनीचा हात पकडते आणि म्हणते, नंदिनी अगं इट्स ओके, ठीक आहे मी सांगते बाहेर जाऊन. त्यानंतर आर्या बाहेर येते. काव्या विचारते, ठीक आहोत ना आम्ही दोघी पण, आणि आमची मुलं पण व्यवस्थित आहेत ना? त्याबरोबर आर्या म्हणते, हो अगदी व्यवस्थित आहे सगळं, तू तर एकदम हेल्दी आहेस, तुझं बाळसुद्धा एकदम हेल्दी आहे.
आणि नंदिनीचं सुद्धा सगळं छान आहे, नंदिनीचं सुद्धा व्यवस्थित आहे सगळं. त्यावर काव्या म्हणते, अगं व्यवस्थित आहे म्हणजे असंच काय सांगतेस, सगळं व्यवस्थित आहे, हेल्दी आहे ना सगळं, काही कमी नाही आहे ना. त्याबरोबर मग आता आर्या म्हणते, अगं नाही गं काव्या, काहीच कमी नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. बरं येतो मग आम्ही, असं नंदिनी म्हणते. त्यानंतर आता आर्या म्हणते हो या, आणि त्या दोघीही बहिणी तिकडनं निघतात. त्यानंतर घरी आल्यावर मग मानिनी काकू विचारतात, काय गं कसं झालं तुमचं रेग्युलर चेकअप, कशा झाल्या तुमच्या सोनोग्राफी, व्यवस्थित झालं ना सगळं. त्याबरोबर मग आता नंदिनी म्हणते, हो आई सगळं अगदी व्यवस्थित झालं. मानिनी काकू म्हणतात, दमला असाल ना दोघीसुद्धा, एक काम करा, दोघींनीही जरा जाऊन स्वतःच्या रूममध्ये पडा, आराम करा, म्हणजे दोघींनाही बरं वाटेल. त्यावर नंदिनी आणि काव्या चाललेले असतात. इतक्यात मानिनी काकू काव्याला आणि नंदिनीला पुन्हा हाक मारतात आणि म्हणतात, काय गं तुमची नवीन डॉक्टर कोण आहे, ती भेटली का आज तुम्हाला. त्यावर मग नंदिनी आणि काव्या म्हणतात की हो भेटली, नवीन डॉक्टर सुद्धा भेटली. मानिनी काकू म्हणतात, ती डॉक्टर बरी वाटली का तुम्हाला दोघींना सुद्धा. त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो आई डॉक्टर खूप चांगली आहे, कारण डॉक्टर आमची सख्खी चुलत बहीण आहे. त्याबरोबर हे ऐकून मानिनी काकू खुश होतात आणि म्हणतात, अरे वा मग हे तर बरंच झालं की, म्हणजे आता काही टेन्शनच उरलेलं नाही. त्यानंतर मग आता इकडे दुसऱ्या बाजूला जे इन्स्पेक्टर साहेब असतात, जे आता काव्य आणि पार्थला म्हणालेले असतात की मी तुम्हाला सर्व डिटेल्स देईन, म्हणून त्या इन्स्पेक्टर साहेबांना भेटायला विजय येतो. आणि विजय आता त्यांना सांगतो की हे बघा तुम्ही ते सगळे रिपोर्ट वगैरे सगळं काही मला द्या, आणि ते CCTV फुटेजसुद्धा त्या पार्थला आणि काव्याला काहीही देऊ नका. त्यावर ते म्हणत असतात की हे असं कसं काय करायचं आपण, हे बघा तुम्ही काय मला लाच देण्याचा प्रयत्न करताय का. त्यावर तो म्हणतो, हे कमी वाटतायत का, हे घ्या आणखीन घ्या, हे घ्या आणखीन घ्या, असं म्हणत म्हणत जवळपास 5-6 लाख रुपये काढून तो टेबलावरती ठेवतो. आता एवढे पैसे बघून इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे नाही देणार तुमच्या व्यतिरिक्त हे फुटेज आणि ह्या याद्या कोणाला, पण नक्की केलंय काय तुम्ही. त्यावर विजय म्हणतो, साहेब म्हणतात ना झाकली मूठ 1.25 लाखाची, तशीच राहू द्या, तुम्ही फक्त तुमचं काम व्यवस्थित करा. आता तुम्ही बोलवलंय म्हटल्यावर ती तो पार्थ आणि त्याची ती बायको काव्या, ते दोघंही इकडे नक्कीच येतील. पण ते इकडे जरी आले तरीसुद्धा त्यांना काहीही देऊ नका म्हणजे मिळवलं. ऑफकोर्स तुम्हाला आता मी एवढी मोठी किंमत दिली आहे त्यासाठीच. त्याबरोबर ते म्हणतात की काळजी करू नका, काही मिळणार नाही त्या दोघा नवरा बायकोनं, या आता. त्याबरोबर आता तिकडे ते दोघं जण बोलत असताना हे सगळं एका हवालदाराने बघितलेलं असतं. तो हवालदार आता त्या इन्स्पेक्टरचा लाच घेताना फोटो काढतो एक, आणि व्हिडिओसुद्धा शूट करतो. आणि त्यानंतर तो त्या इन्स्पेक्टरला म्हणत असतो, साहेब अहो तुम्ही त्या माणसाकडनं पैसे घेतलेत, पण तुम्हाला काहीच वाटलं नाही का त्याच्याकडनं पैसे घेताना. अहो त्या मॅडम आणि ते कालचे आलेले साहेब त्या IIP रोडबद्दल किती कळकळीनं बोलत होते, त्यांना तो रोड खरोखर मनापासून दुरुस्त व्हावा असं वाटते. अहो तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्या रोडला किती मोठे अपघात होतात, किती मोठे ॲक्सिडेंट होऊन किती लोकांचे जीव जातात. अहो कितीतरी वेळा गर्भवती बायकांचे अपघात होतात, बिचाऱ्यांची मुलं दगावली जातात. आणि हे एवढं सगळं माहीत असून पण तुम्ही त्यांना मदत करायला नकार दिला, आणि ते सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून एक असंच कोणतरी माणूस आला आणि पैसे देऊन गेला म्हणून. ह्याला काय अर्थ आहे साहेब, त्यापेक्षा नका करू हे सगळं. तर आता तो इन्स्पेक्टर त्याची लायकी वगैरे काढतो. त्यानंतर तो हवालदार म्हणतो, मी तुमचा फोटो आणि व्हिडिओ दोन्ही काढून ठेवला, मी आता ते साहेब आणि मॅडम आले की त्यांना दाखवणार ते सगळं, आणि त्यांना ते फुटेज मिळवून द्यायला मदत पण करणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं की त्यांची जी डॉक्टर आहे नवीन, ती त्यांची चुलत बहीण आर्या आहे, आणि आर्या मला विचारत होती त्या सगळ्या गोष्टींबद्दल, काय झालं कसं झालं, पण मला सांगायला वेळ नव्हता म्हणून मी काही सांगू शकले नाही आर्याला. मग जीवा दुसऱ्या दिवशी स्वतः आता पर्सनली आर्याला भेटायला जातो, आणि आता तो आर्याला नंदिनीच्या बाबतीत घडलेलं सगळं सांगतो. नंदिनी आणि काव्या सोबत प्रेग्नंट होत्या. आधी तर नंदिनी आई होऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आम्ही सेकंड ओपिनियन घेतल्यानंतर नंदिनी आई होऊ शकते असं आम्हाला कळलं. मग जेव्हा नंदिनी आई होऊ शकते हे कळालं तेव्हा आम्ही संधी घेतली, आणि नंदिनीला दिवस गेले सुद्धा. पण IIP रोडवरती नंदिनीचा अपघात झाला. मी तिला इकडे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तोपर्यंत आमचं बाळ व्यवस्थित होतं. पण नंदिनीच्याच वॉर्डमध्ये एक लहान मुलगा औषधाची बाटली पीत होता. त्यावेळी त्याला थांबवायला जाताना स्टाईलवरून तिचा पाय सरकला आणि स्लिप होऊन ती पोटावर पडली, आणि त्यामुळे तिचं मिसकॅरेज झालं. हे ऐकून आर्याला सुद्धा खूप वाईट वाटतं. आर्या म्हणते, मग या सर्व प्रकरणात मी तुमच्यासाठी काय करू शकते. त्यावर जीवा म्हणतो, तू आमच्यासाठी खूप काही करू शकतेस आर्या, तू आमच्यासाठी होशील.
सरोगेसी मदत. त्याबरोबर आर्या म्हणते काय, त्यावर जीवा म्हणतो हो, आम्ही हे सगळं घरी कोणालाही सांगितलेलं नाही आहे, कारण काव्याची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. काव्याला जर ह्या सर्व गोष्टी कळल्या तर तिला खूप मोठा धक्का बसेल म्हणून. आणि आता एवढं आम्ही पुढे आलोय की आता मागे जाणंसुद्धा आम्हाला शक्य नाही आहे. पुढे जाऊन जरी आम्ही घरात सगळं सांगितलं तरी खूप मोठा गोंधळ होईल. मी तुझ्यासमोर हात जोडतो आर्या, करशील आमच्यासाठी एवढं? तू नंदिनीची सख्खी चुलत बहीण आहेस आणि सेरोगेसिव्हसाठी सुद्धा नात्यातलंच कोणीतरी लागतं. आर्या आता जीवा एवढी रिक्वेस्ट करत असतो त्यामुळे तयार होते हे सगळं करायला. मी तुम्हाला मला जमेल तितकी नक्की मदत करेन आणि तुमच्यासाठी सेरोगेसिव्हसुद्धा करून घेईन, असं आता आर्या म्हणते. त्याबरोबर जीवा तिचे मनापासून आभार मानतो. तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही असं सांगतो. त्याबरोबर आर्या इट्स माय प्लेजर, मी माझ्या बहिणीसाठी इतकं करूच शकते असं म्हणते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.